गुड मॉर्निंग. आज मी बनवली होती साबुदाण्याची खिचडी. पण आदल्या दिवशी आहोंनी छान असे रेड रोजेस आणले होते आणि दुसऱ्या दिवशी छान अशी रेडी होऊन पदर खोचून कामाला लागले. तर सगळ्यात पहिलं हळदीचं लेपन करून घेतलं आणि रांगोळी काढून घेतली. त्याच्यानंतर देवापुढे सुद्धा रांगोळी काढून पूजा करून घेतली आणि मस्त असा दिवा पण लावून घेतला, जो की हवेने सारखा जातो. त्यासाठीच रिकामा ठेवलेला हा पॉट मी तिथे यूज केलाय. आणि आज आहे मार्गशीर्षचा 3रा गुरुवार, तर आज पूजा वगैरे मांडून घ्यायची होती. तर त्यासाठी मी इथे तयारी करायला घेतली आणि मुखवट्याला पहिलं मी हळदीचा मळवट भरून घेणार आहे, जो की खूप सुंदर दिसतो. तर बघा, असा मळवट भरून तयार केला होता. त्याच्यानंतर पूजाची तयारी करायला घेतली. त्यानंतर चौरंगाच्या बाजूने छान अशी रांगोळी काढून घेतली आणि दिवा लावून घेतला. त्यानंतर मस्त अशी वेणी घालून घेतली. काल काही गजरे आणून ठेवले होते, सो त्यातलेच गजरे मी इथे देवाला पण वाहून घेतलेत. आणि देवापुढे असे गजरे ठेवले ना, खूपच सुंदर वाटतात. त्याच्यानंतर छान अशी पूजा करून घेतली आणि मस्त पुस्तक वगैरे वाचून घेतलं. पुस्तक वाचून झाल्याच्या नंतर कापूर आरती घेतली, मस्त आरती वगैरे करून घेतली. आणि अशी माझी आजची पूजा झाली होती, जी की खूप सुंदर दिसत होती. देवीचा मळवट अगदी खूप छान दिसत होता. तर आता देवाची पूजा झाल्याच्या नंतर पेटपूजेची तयारी करायला घेतली. आणि जे की उपवास असल्यावरती मला असं रिकामं पोटी राहायला नाही जमत, म्हणून मी आज साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतलीये. आणि त्यामध्ये मी असं मस्त तूप यूज करते आणि मस्त अशा मिरच्या फ्राय करून घेते. मिरच्या फ्राय करताना थोडंसं मीठ वरतून टाकायचं आणि मस्त फ्राय करून घ्यायच्या, ज्या की आपण खिचडीमध्ये सुद्धा छान खाऊ शकतो. मस्त टेस्टी लागतात. मला तर खूप आवडतात. त्यानंतर बटाट्याची साल काढून घेतली, जो की मला बटाटा याच्यामध्येच फ्राय करायचा आहे. कधी-कधी आपण बटाटा उकडून सुद्धा घेतो, तर आज मी नुसता याच्यामध्ये फ्राय करणार आहे, जो की खूप छान लागतो. तुम्ही पण करून बघा. असा मस्त फ्राय करून घ्यायचा मिरचीमध्ये आणि मस्त एक वाफ काढून घ्यायची. जेव्हा मला खिचडी बनवायची असते ना, तर त्याच्या आदल्या दिवशी रात्रीच मी साबुदाणे भिजत घालत असते. बटाटा छान फ्राय झाल्याच्या नंतर साबुदाणे टाकून घ्यायचे आणि ते सुद्धा फ्राय करून घ्यायचे. साबुदाणे थोडेसे फ्राय करून घेतल्याच्या नंतर असा शेंगदाण्याचा कूट टाकायचा, जो की माझ्याकडे रेडीच असतो. त्यानंतर पुन्हा एकदा खिचडी हलवून घ्यायची आणि मस्त असं मीठ वगैरे टाकून छान अशी फ्राय करून घ्यायची आणि मस्त अशी वाफेवर शिजवून घ्यायची. 2-3 मिनिटं वाफ काढून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा हलवून घ्यायची. आता इथे बघा, उलटनं मी त्याच्यामध्येच ठेवलं होतं. हा माझा निष्काळजीपणा आहे बरं का. तुम्ही असं अजिबात करू नका, नाहीतर तुमचा पण हात माझ्यासारखा भाजू शकतो. आणि आज मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करते बरं का. तर आता रेडी आहे आपली खिचडी. तर त्यासोबतच असं दही घेते, जे की मला खूप आवडतं खिचडी सोबत. आणि कधी-कधी शेंगदाण्याचं बेसन सुद्धा आम्ही करतो. तुम्ही काय करता खिचडी सोबत? तर आता देवीला सुद्धा थोडीशी खिचडीचा नैवेद्य दाखवला पाहिजे ना. रात्री मी गोडाचा नैवेद्य नक्की दाखवणार आहे देवीला. तर आता मी मस्त अशी खिचडी एन्जॉय करते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बाय.